हॅलो गाईज, आपण आजच्या लेक्चरमध्ये रसांचे पांचभौतिकत्व हा टॉपिक बघणार आहोत. तुम्हाला अष्टांगहृदयाच्या 6व्या अध्यायामध्ये रसभेदी अध्यायात तुम्हाला रस सांगितलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक रस तुम्हाला एसएक्यूला किंवा एलएक्यूला विचारला जातो. प्रिव्हियस इयरला खूप वेळेस क्वेश्चन्स आलेले आहेत त्याच्यावर. त्यामुळे तुम्हाला हे टॉपिक्स करणं खूप महत्त्वाचं. तुम्हाला स्टार्टिंगला रस कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचे हे एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे. त्यानंतर रसांचे पांचभौतिकत्वाची एक ट्रिक आहे, ती ट्रिक आपण डिस्कस करू. ठीक आहे. एसएक्यूला तुम्हाला डायरेक्ट रसांचे पांचभौतिकत्व एक्सप्लेन करा असा क्वेश्चन येतो, किंवा एलएक्यूला तुम्हाला रसांचे पांचभौतिकत्व लिहून स्वादू रस एक्सप्लेन करा, आम्ल रस एक्सप्लेन करा, असे तुम्हाला मिक्स क्वेश्चन्स येत. ठीक आहे. आता तुम्हाला कोणताही रस येऊ दे, कोणताही रस. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया स्वादू रस. ठीक आहे. स्वादू रसच येईल असं नाही. एक्झाम्पल म्हणून आपण स्वादू रस घेतोय, स्वादू और मधुर रस. ठीक आहे. जर तुम्हाला हा आला तर तुम्हाला कोणते पॉइंट्स लिहायचे? 5 पॉइंट्स कंपल्सरी लिहिणं गरजेचं. जनरली काय करतो आपण, रस आला की पॅरेग्राफच्या फॉर्म मध्ये सुरू करतो की मधुर रस, त्याचं पांचभौतिकत्व असं तसं तसं. पॅरेग्राफ फॉर्म मध्ये लिहायचे नाहीत क्वेश्चन, पॉइंट्स टाकून लिहायचं. रस आला, फर्स्ट पॉइंट येणार त्याचं पांचभौतिकत्व. ओके, इथूनच सुरुवात करायची, पांचभौतिकत्व पासूनच. पांचभौतिकत्व लिहिलं, 2 नंबर अशी मार्किंग करा तुम्ही त्याला. उदाहरण लिहा त्याचं. प्रत्येक रसाचं उदाहरण तुम्हाला इन जनरल माहितीच असतं. जे आपल्याला तुम्हाला नॉर्मली व्यवहारात वापरले जातील तसे एक्झाम्पल्स लिहिणे इथे एक्सपेक्टेड आहे. जेव्हा तुम्ही सेकंड इयरला जाल तेव्हा तुम्हाला द्रव्यगुण मधले एक्झाम्पल्स लिहिणे एक्सपेक्टेड असतं. ठीक आहे. जसं की आम्ल आलं तर तुम्ही चिंच लिहू शकता, लवण आलं तर तुम्ही मीठ लिहू शकता, मधुर आलं तर तुम्ही मधुर पदार्थांचं एखाद्याचं नाव लिहू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तिथं एक्झाम्पल्स लिहायचं म्हणजे इम्प्रेशन आणखीन छान पडतं. ठीक आहे. थर्ड नंबरचा पॉइंट, तुम्हाला श्लोक्स दिलेले आहेत किंवा त्याच्या आधी तुम्हाला लक्षणे लिहायचे. तुम्ही जेव्हा अध्याय उघडाल तेव्हा तुम्हाला लक्षणे, सगळ्या रसांचे लक्षणे एकाखाली एक दिलेले आहेत. त्यानंतर हितकर लक्षणे आणि अहितकर लक्षणे असं दिलेलं आहे. ठीक आहे. 4th नंबरला हितकर आणि अतियोगाचं सेवन केल्यावर, अतियोग सेवनजन्य लक्षणे, लक्षणे, असे तुम्हाला 5 पॉइंट्स मध्ये कोणताही रस आला तर लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही या 5 पॉइंट्स मध्ये लिहाल तेव्हा मार्कांचं डिस्ट्रीब्युशन पण व्यवस्थित एक्झामिनर करू शकेल. जर तुम्ही पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ फॉर्म मध्ये लिहिलं तर त्याला कळणार नाही की तुम्ही नेमकं काय लिहिलेलं. ओके, हे क्लिअर झालं. कोणताही रस येऊ द्या, 5 पॉइंट्स मध्ये तुम्हाला तो रस लिहायचा. ठीक आहे. म्हणजे ते मधुर रसाचं, आम्ल रसाचं, ते सगळ्यांचं एक्सप्लेनेशन आपण ऍपवर केलेलं आहे. त्यावर आता इथं आपण डिस्कशन करणार नाही. प्रमुख आपलं डिस्कशन आता राहणार आहे ते म्हणजे रसांचे पांचभौतिकत्व. ठीक आहे. हे इतके क्लिअर सगळ्यांना? तर पुढचं बघा. आपल्याला माहित आहे प्रत्येक रस हा 5 महाभूतापासून बनलेला असतो, पण त्यापैकीही 2 असे महाभूत असतात की त्या रसाला प्रामुख्याने डिनोट करतात. ओके, तर मग आपल्याला ते 2 महाभूत लक्षात ठेवायचे. मग तुम्हाला जेव्हा रसांचे पांचभौतिकत्व असा क्वेश्चन येईल तेव्हा पहिल्यांदा एक हीच हेडलाईन टाकायची, प्रत्येक रस 5 महाभूतापासून बनलेला आहे. त्यातीलही प्रमुख 2 रस हे त्यातीलही प्रमुख 2 महाभूत हे प्रत्येक रसामध्ये सांगितलेले. मग तिथून सुरुवात खाली करायची. जर श्लोक पाठ असेल तर श्लोक लिहा, नाहीतर तुम्ही ही ट्रिक वापरून लिहिलं तरीही चालेल. आता फर्स्ट आपलं पहिलं काय होतं? स्वादू. स्वादू, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. ओके, स्वादू, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय. त्याच्यामध्ये पीए पीटी. ओके, ट्रिक बघा. पीए पीटी. ओके, पीए पीटी एटी, पीए पीटी एटी. क्लियर? पीए पीटी एटी. देन एटीपी, एटीपी, पीए
पीटी, एटी, एटीपी अशा फॉर्ममध्ये तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची. आता त्याचं कसं लिहिणार तुम्ही पुढं? पीए, पी म्हणजे काय? आप. ए म्हणजे काय? सॉरी, पी म्हणजे काय? पृथ्वी. ए म्हणजे काय? आप. मग मधुर रसामध्ये कोणते दोन महाभूत अधिक आहेत? पृथ्वी आणि आप. मधुर रस बल देण्याचं कार्य करतं, त्यामुळे तिथं बलवान दोन महाभूत आहेत असं लक्षात ठेवलं तरी चालेल. देन अम्ल, अम्लमध्ये पी फॉर पृथ्वी, टी फॉर तेज. ओके, जेव्हा तुम्ही आंबट पदार्थ खाल तेव्हा जिभेला एक चर लागतं. त्याचे जे चर असतं किंवा कापल्यासारखं वाटतं ते म्हणजे तेज महाभूत असतं. लवण मध्ये आप प्लस तेज. जेव्हा लवण तुम्ही तोंडात धराल तेव्हा तो विरघळतो, म्हणजे त्याच्यात आप महाभूत आहे आणि तेज म्हणजे भाजल्याप्रमाणे वेदना होतात किंवा काहीतरी भाजतंय, जी भाजते असं वाटतं तेव्हा तेज महाभूत आहे. असं पण लक्षात ठेवू शकता, ट्रिकनी लक्षात ठेवू शकता. मग आता इथं एटीपी ला व्ही जोडायचं. ओके, ए फॉर येणार आकाश, टी फॉर येणार तेज आणि पी फॉर येणार पृथ्वी. ओके, आणि या प्रत्येकांना काय जोडायचं तुम्हाला? वायू जोडायचा आहे, व्ही फॉर वायू. ओके, तर बघा पीए, पीटी, एटी, एटीपी. फक्त इथं आकाश आहे, याला आपशी कोरिलेट नका करू, इथं आकाश आणि वायू महाभूत दिलेला आहे. ठीक आहे, ज्यांना ह्या ट्रिकनी पाठ होतं उत्तम. श्लोक पाठ होत असेल तर त्यापेक्षाही चांगलं, पण ट्रिक्स कधी विसरत नाही. जरी श्लोकची लाईन इकडे तिकडे झाले तरी ह्या ट्रिक्स लक्षातच राहतात. पीए, पीटी, एटी, एटीपी. ठीक आहे, ज्यांना श्लोक पाठ करायचा त्यांच्यासाठी श्लोकही दिलेला आहे, तो श्लोक बघा. हा वाला श्लोक तुम्हाला अष्टांगहृदयाच्या 10व्या अध्यायामध्ये भेटेल. क्षांभो अग्नि क्षांभू तेज ख वायवा अग्नि नीलगो नील द्वेल बलय क्रमात भूतम मधुरादी रसोद्भव. म्हणजे याच्यामध्ये सिक्वेन्सनी जे काही महाभूत दिलेत ते प्रत्येक एका रसासाठी, दोन महाभूत एका रसासाठी अशा सिक्वेन्सने तुम्हाला दिलेत. श्लोक पाठ होत असेल तर एकदम उत्तम आहे, बाकी ट्रिकनी तुम्ही करू शकता. आणखीन हा श्लोक थोडा म्हणायला किचकट जातो, तुम्हाला फोड सांगते श्लोकाची. क्षांभो अग्नि क्षांभू तेज ख वायवा अग्नि नीलगो नील द्वेल बलय क्रमात भूतम मधुरादी रसोद्भव. ठीक आहे, या श्लोक मध्ये तुम्हाला सगळे रसांचे पांचभौतिकत्व कव्हर होत. बाकी ही ट्रिक पीए, पीटी, एटी, एटीपी आणि नंतर इकडं वायू जोडायचा आहे. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? इथं आपला तुमचा एक एसएक्यू कव्हर झाला रसाचे पांचभौतिकत्व. बाकी जे काही रस आहेत त्या रसांचे इन डिटेल आपण ऍपमध्ये सगळे पॉइंट्स कव्हर केले. ओके, ते तुम्ही ऍपमध्ये जाऊन बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप, टेलिग्राम तसेच इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, त्याला जॉईन करा. म्हणजे जे काही अपडेट्स येणार आहेत तुमच्या एक्झामच्या रिलेटेड किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या सिरीज वगैरे सुरू असतील त्याच्या रिलेटेड तुम्ही अपडेटेड राहा. ठीक आहे, होप सो सगळ्यांना हा टॉपिक समजला असेल. थँक्यू.